खरं तर रेणुका माऊली समोर ही लावणी करायची आणि विठाबाईंच्या गावामध्ये हे फार मोठं आणि ही पण प्रबोधनाची लावणी, त्यामुळे विषय जसं दादाने सांगितलं तो अगदी बरोबर आहे. आणि म्हणून या सगळ्या जो अगदी लोककला प्रकार कुठलाही असो या ठिकाणी या विचार मंचावर, या प्रबोधनाच्या विचार मंचावर लावणी लोककला असो, गोंधळ प्रकार कुठल्याही या लोककलावंतांना हा जो सगळा या विचार मंचावर येऊन हा सादरीकरणाचा हक्क मिळाला आहे, प्रत्येकाला आपल्याला मत मांडण्याचा हक्क अधिकार मिळाला आहे, तो बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळाला आहे. आणि त्यामुळे सर्व कलावंत आज आपापल्या परीने आपली कला सादर करतात. आणि म्हणून या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, काल नारीला होती छळत मनोनीती, काल नारीला होती छळत मनोनीती, आज भीमामुळे ती होती राष्ट्रपती. काल फुकीत होती चूल, तिच्या काकेला होतं मूल, नारी जीवनाचं हे झालं सोनं, माझ्या भीमानं हे केलं. दोरी पाळण्याची काल होती तिच्या हाती, आणि आज भीमामुळं त्या सावित्रीमुळं ती होती राष्ट्रपती. आणि जेव्हा या भारतीय संविधानानं जास्तीत जास्त भारतीय संविधानाचा फायदा जर कोणाला झाला असेल तर तो भारतातल्या महिलांना झाला. कसा तो थोडक्यात सांगते. शिक्षणाचा अधिकार तर मिळाला, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, पितृसत्ताक संपत्तीचा अधिकार मिळाला, राजकारणात प्रवेश करण्याचा अधिकार मिळाला. आज आपल्या शोभताताई सरपंच आहेत आपल्या गावचे. हे सगळे अधिकार आपल्याला या संविधानाने दिलेले आहेत. म्हणून म्हणावंच वाटतं, ये रुतबा मुझे तेरे संविधान से मिला है, ये मान और सम्मान मुझे तेरे संविधान से मिला है, औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से, फिर मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है, मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला. आणि म्हणून जातीयतेचा डाग कधीच पुसला गेला नसता, हा भारतीय बहुजन समाज आनंदाने कधीच हसला नसता. अहो जर का घटनाच लिहिली नसती ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर हा महाराष्ट्रच काय हो, भारत सुद्धा जगाच्या नकाशात कुठंच दिसलं नसतं. आणि म्हणून ज्या आरक्षणाचा गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षापासून प्रश्न या संपूर्ण महाराष्ट्रात घोंगावतोय, त्या माझ्या भावांना या गीतातून काहीतरी मला सांगायचं आहे. म्हणून ही प्रबोधनाची लावणी खास आपल्यासाठी.
बघू वाचून रे कोणाचा विचार केला होता बाबासाहेबांनी मग तुला वाचल्याशिवाय कळत का बर सगळ्यात मोठा आरक्षणाचा जनक कोण रे बाबा हे तुला वाचल्याशिवाय कसं कळायचं माझ्या भीमाची याद तुला होईना माझ्या भीमाची याद तुला होईना होईना आता सांगू टाक आरक्षणाचा जनक कोण छत्रपती शाहू महाराज हे कधी सांगायचं भावाला माहित आहे होय का हा येडपांगरून बेळगावला जायचं ते काय दादा हे कोण आहे माहिती आहे का हे टोपी दिसते ना याच्या अगोदरचा एक राज्यपाल होता का महाराष्ट्रात पटला असं जरा जोरदार टाळ्या काय काय बोलून गेलं राव सुरू 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 आणि म्हणून सांगायचं माझ्या